मोहम्मद येतील गोलंदाजीसाठी। नवीन गोलंदाज आहे, बॅटिंगसाठी जरूर बोला कारण आपण कॉमेंटेटर दोघांसाठी बोलणं गरजेचं आहे, परंतु नवीन गोलंदाज आहे। 6 चेंडूत 16 धावा। कसे पाहता या सामन्याकडे? मनोज सर, मैंने इसको देखा हूँ गेंदबाजी करके, बहुत ही यंग टैलेंटेड अच्छा गेंदबाज है। उसको थोड़ा सपोर्ट चाहिए कैप्टन की तरफ से। बहुत ही अच्छी गेंदबाजी करता है ये यंग और उभरता हुआ खिलाड़ी है तुरील के लिए। 12-13 धावा डिपेंड करायचे कौशल्य आहे मोहम्मदकडे, परंतु समोर अनुभवी जुईचे जहूर आणि इब्राहिम आहेत आणि इब्राहिम यांच्याकडे जबरदस्त पोटेन्शियल आहे। दोन मागील मॅच मधून बेस्ट बॉलर याच मोहम्मदने मिळवलं आणि मागील सामन्यामध्ये सुद्धा कामनामा केलेला आहे। 6 चेंडू आणि 16 धावांची गरज। सगळ्यांचं लक्ष मैदानाच्या 22 यार्डच्या खेळपट्टीवर, जिथे इब्राहिम फलंदाजी करत आहे आणि मोहम्मद गोलंदाजी करत आहे। क्या बात है, अफलातून सामना, हाय व्होल्टेज ड्रामा, मैदानाच्या आतमध्ये पैसा वसूल सामना चालू आहे। गोलंदाजी करत आहेत, याही वेळेला बॅटच्या मध्ये घेतलाय, क्षेत्ररक्षक येतील का? आणि प्रेक्षकांच्या दिल की घंटी जरूर वाजलेली आहे। इथे मात्र याही चेंडूवर एकेरी धाव आली, जरूर तिकडे क्षेत्ररक्षण केलं गेलं। एकेरी धावेने धावफलक 37 वर जाऊन पोहोचलेला आहे। 5 चेंडू आणि 15 धावांची गरज। सगळ्यांचं लक्ष आता गणितावर लागलेलं आहे। मोहम्मद गोलंदाजी काय अफलातून करत आहेत, याही वेळेला थांबवलेला आहे, परंतु जहूर यांच्याकडे तो अनुभव आहे। और गफ्फार जनाब बहुत ही टेंशन में बैठे हुए। क्या बात है, पुन्हा एकदा आपण पाहतोय जहूर बॅटिंगसाठी सज्ज आहेत। हो, चांगला चेंडू, इथे मात्र सिंगल येईल का? पलीकडे मात्र आपण पाहतोय मोहसिन आहे, तिकडे फेकी केली गेली आणि तिकडनं मात्र जहूर यांनी आपल्या स्वतःकडे स्ट्राईक खेळण्यासाठी एकेरी धाव आली। क्या बात है, गफ्फार जनाब यांच्याकडून मोहम्मद यांना बॅच जिंकून दिली तर 200 रुपयाचं पारितोषिक असेल। अब्दुल गनीम यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल, 100चं असेल। एक क्रुशियल मोमेंट, धावफलकाकडे जाऊया। धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 38 धावा धावफलकावर, 52 पाठलाग आहे। इमरान सर, आप कुछ कह ना सकते इस मूवमेंट पे, कैसे देखते इस मूवमेंट को? अभी भी मैच मैं कह सकता हूँ 50-50 है, मैच दोनों तरफ है। लेकिन मोहम्मद के बारे में मैं आपको बता दूं, मोहम्मद अच्छा गेंदबाज है, सिर्फ उसको कैप्टन फील्डर की तरफ से थोड़ा सपोर्ट चाहिए। बहुत ही यंग और उभरता हुआ खिलाड़ी है ये, मैंने इसको खेलते हुए देखा है। आज काय करायचं आहे, कुछ कर दिखाओ ऐसा, दुनिया करे आने वाले में आपके जैसा। जहूर यांच्यासाठी इथे मात्र फील्डर के मस्तक पे दस्तक देने वाला येतोय षटकार। 6 धावा, 44 धावा धावफलकावर, 3 चेंडू आणि 8 धावांची गरज। षटकाराने आलाय चांगला आणि जुई कमबॅक करतोय। इम्रान सरांनी म्हटलं 50-50 आहे आणि खरोखरच इम्रान सर, आपला अनुभव खूप महत्वाचा आहे। आपली तुडील संघ असला तरी क्रिकेटच्या पटलावर काय आहे हे तुम्ही जरूर सांगितलं। और जहूर के पास काफी एक्सपीरियंस है, कम से कम 20-25 साल से खेल रहा है वो खिलाड़ी। 3 गेंदे 8 रन। जहूर याही वेळेला फेकून दिलाय, जहूरच्या बॅट मधून येतोय आक्रमण आक्रमण आक्रमण। 6 धावा, क्या बात है। हाबी झालेत गोलंदाजावर, आज मात्र जुईचे फलंदाज बघता बघता धावांची लयलूट केली गेली आणि हे चुकीचे चेंडू हाताळले गेले। जहूरची अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे। धावफलकावर धावा 50 लागलेल्या आहेत। 52 धावांचा पाठलाग, 2च धावांची गरज आहे। इम्रान सर, काय बोलाल जहूरच्या बॅटिंग साठी? आज छा गए। जहूर ने बहुत ही अच्छी और बहुत ही काम बैटिंग की, बगैर टेंशन लिए, बगैर प्रेशर के बैटिंग की। उसको मालूम है ये ग्राउंड पे 10-15 रन का एवरेज कुछ भी नहीं है। 2 चेंडू आणि 2 धावा, 50 झाल्यात, 52चं आव्हान असणार आहे। जुई आज मात्र अफलातून कामगिरी करत आहे। आज डॅनियल बुरुट जेव्हा बाद झाले तेव्हा कुठेतरी आशा होती तुडील संघाला, परंतु त्या आशेवर, त्या स्वप्नांवर पाणी फेरलं आणि ते पाणी कोणी फेरलं तर नाव आहे जुई, नाव आहे जहूर, गाव आहे जुई। मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग 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 करत आहे। मोहम्मद आहे तिकडे, थोडेसे टेन्शन जरूर आहे, परंतु 2 चेंडू आणि 2 धावा, अजून सामना संपलाय नाही, संघर्ष करावा लागेल। याही परिस्थितीत अडचणीच्या काळात तुम्हाला पुढे जावं लागेल आणि हा अनुभव घेऊन समोर एक गोलंदाजी करावी लागेल।
हेलो 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 हेलो। दोनों अंपायर इस बात को नोट कर ले, कंपल्सरी चेसिंग आहे. अब 1 गेंद और 2 रन. 50 झाल्यात. 52ची प्रतीक्षा आहे. षटकार आले जहूरच्या बॅट मधून जरूर, परंतु कमबॅक केलंय. मैदानाच्या आतमध्ये पैसा वसूल सामना. इम्रान सर, जे प्रेक्षक बसले होते ते आता उभे राहिलेत. जो बैठे थे वो खड़े हुए, लेकिन जो खड़े थे वो बैठ गए अभी. मनोज सर, क्या बात है. पैसा वसूल सामना. क्रिकेटच्या पटलावरील हाय और व्होल्टेज ड्रामा. मैच कोई भी जीते लेकिन दिल सबका जीत लिया है दोनों टीमों ने. बहुत ही अच्छा और क्रूशियल टाइम पे ये कैच पकड़ा है ये बोसिन ने. एक चेडू 2 धावा आणि एक चेडू 2 धावा. आणि सामना जिंकला. इथे आपण पाहतोय जुई संघाने. और बहुत ही अच्छा शॉट. जल्लोष. एक गलत बात है. तर सामना जिंकला. इथे आपण पाहतोय जुई संघाने. शेवटच्या चेंडूवर 2 धावा होत्या आवश्यक, परंतु तिकडे मात्र आक्रमण चढवलं गेलं. एक हाय व्होल्टेज ड्रामा. जरूर आज मात्र तुडील हारलाय, परंतु संघर्ष खूप मोठा होता. आपल्यासोबत कॉम्बॉक्स मध्ये इम्रान देशमुख सर जोडलेत. खूप आनंद झाला त्यांच्याशी मिळून सुद्धा. और इस मैन ऑफ द मैच रहेगा जहूर, जिन्होंने बहुत ही अच्छी बल्लेबाजी की. खूप क्रुशियल मोमेंट. आणि इम्रान सर, आपल्या सोबत कॉमेंट्री करायला आज खूप मजा आली. ही आठवण कायम लक्षात ठेवीन. तुमचे सल्ले आणि तुम्ही दिलेल्या कमेंट्स नक्कीच लक्षात ठेवीन आणि काहीतरी सुधार करण्याचा प्रयत्न करेन. बहुत ही अच्छी आप कमेंट्री कर रहे हैं और बहुत ही शांत. हाई वोल्टेज मैच में भी इतना काम रहना बहुत आसान नहीं है. मनोज सर, आप पूरा क्रिकेट देख के कमेंट्री कर रहे हैं, यहाँ वहाँ कोई बोल के नहीं. पूरा आपका ध्यान रहता है जब गेंदबाज क्या कर रहा है, विकेट कीपर क्या कर रहा है, फील्डर क्या कर रहा है. और हेलो, यहाँ पर जुई की टीम जीती है. जीतने वाली टीम को मुबारकबाद. तुड़ील की टीम यकीनन बहुत ही बेहतरीन खेली थी, लेकिन हार का सामना करना पड़ा. शिकस्त से 2-4 हुए. मुबारकबाद पेश करता हूँ जुई के खिलाड़ियों को. और इस मैच के हीरो रहे जहूर. जीते, अपने अनुभव का बेहतरीन फायदा उठाया. यहाँ पर देखिए चेहरे गिरे हुए तुड़ील के. वसीमजी आणि इम्रान सर यांच्याकडून कॅश प्राइज आहे नारायणला विकेटसाठी. नारायण